पार्वतीचं जीवन चरित्र तर खूप चांगल्या तऱ्हेने माता पार्वती आनंदात आहे, हिमालय राजाच्या घरी कन्या रूपाने अवतार घेतलेला आहे, प्रकट झालेला आहे। पण भोलेनाथाचं काय झालेलं? ज्या वेळेला माता सतीने स्वतःचं देह त्याग केलं, माता सती दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ कुंडामध्ये पडलेला आहे, शरीर जरून भस्म झालेला आहे। भोलेनाथ आलं, दक्षाच्या दडावर बोकडाचं मुंडकं लावलं, आपण कारणही बघितलं का लावलं, आणि तो सती मातेचा देह उचलून भगवान भोलेनाथ पूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये फिरत चाललेलं, पूर्ण विश्वामध्ये लोकांचं मरण बंद झालं, लक्ष नाहीये फक्त सती। शेवटी भगवान विष्णू म्हणत आहेत की हे किती दिवस पर्यंत चाललं, आणि म्हणून भगवान विष्णूने सुदर्शन चक्र घेतलं आणि भोलेनाथाच्या हातामध्ये असलेल्या माता पार्वतीच्या शरीराचे 108 तुकडे झाले, आणि ते 108 तुकडे आपल्या भारत देशामध्ये 108 शक्तिपीठाच्या नावाने प्रसिद्ध झालेले। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 3.5 शक्तिपीठ आहेत। भोलेनाथ त्या ठिकाणावरून निघाले, एकांतामध्ये आहेत, कोणाकडे लक्ष नाहीये, आणि खूप दिवस पर्यंत भोलेनाथ एका पवित्र ठिकाणी जाऊन भोलेनाथ तप करायला बसले, समाधीमध्ये बसले। त्यानंतर बराच काळ भोलेनाथांनी समाधी अवस्थेमध्ये काढलेला आहे। अचानक काही वर्ष निघून गेल्यानंतर भोलेनाथ समाधी अवस्थेतून बाहेर आले, आणि कठोर साधना झालेली होती भोलेनाथाची। समाधीतून ज्या वेळेला भोलेनाथ बाहेर आले, बाहेर आल्यानंतर भोलेनाथाच्या डोक्यावरून घामाचा थेंब जमिनीवर पडला, आणि घामाचा थेंब ज्या वेळेला जमिनीवर पडला तर त्या घामाच्या थेंबामधून एका बालकाची उत्पत्ती झालेली, एका बालकाचा जन्म झालेला। तो बालक खूप रडत आहे, रुदन करत आहे। भोलेनाथ बघत आहेत त्या बालकाकडे, पण भोलेनाथ बघतच राहिली तेव्हापर्यंत धरती मातेला दया आली, आणि धरती मातेला दया आली म्हणून धरती मातेने मातेचं रूप धारण केलं, त्या बालकाला उचललं, गोदीमध्ये घेतलं, आणि त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात केली। आज ज्या धरती मातेवर आपण बसलेले आहोत, आज ही धरती माता आपल्या सगळ्यांची सुद्धा भूक मिटवण्याचं काम करत आहे। शेतकरी ज्या शेतामध्ये अन्न घालत आहेत, धान्य घालत आहेत, दाणे पेरत आहेत, तर आपण धरती मातेची आधी छाती फाडत आहोत, सीना फाडत आहोत, आणि छाती फाडून नंतर आतमध्ये धान्य घालत आहोत। तिथून कुठं अंकुरित निघतात, अंकुरित निघाल्यानंतर तो अन्न आपल्याला मिळतो, आणि आपण घरी आल्यानंतर खातो। आणि कितीतरी मोठ्या मोठ्या कार्यामध्ये, मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये कितीतरी अन्न वेस्ट केल्या जातं, फेकल्या जातं। एवढा आपल्याला जाण असली पाहिजे, माहिती असली पाहिजे की धरती माता स्वतःचा सीना फाडून, छाती फाडून आपल्याकरता अन्न तयार करते। त्याच धरती मातेमध्ये आपण आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहतो, जन्माला आल्यानंतर मुश्किलने आईच्या गोदीमध्ये 6 महिने खेळतो, नंतर हीच माता आपल्याला धरती मातेच्या गोदीवर सोडून देते, आणि आपलं अख्खं जीवन धरती मातेच्या गोदीमध्येच चाललेलं आहे। बरं, ज्या वेळेला मनुष्याचं शेवटचं क्षण येतो, सगळं परिवार म्हणतो की मरावं अशी आमची इच्छा नाहीये, तुम्ही मरावं अशी आमची इच्छा नाहीये, पण तुम्ही मेले तर आम्ही काहीच करू शकत नाही। अख्खं जग, अख्खं समाज, अख्खा मोहल्ला, आपला परिवार ज्या वेळेला सगळे साथ सोडतात ना शेवटच्या क्षणाला, त्या वेळेला साथ देणारी फक्त एकच धरती माता। धरती माता काय म्हणत आहे, बालपणापासून आतापर्यंत तुझं सगळं काही सहन केलेलं आहे, आणि तू माझ्याच गोदीमध्ये खेळलेला आहे। शेवटच्या क्षणाला तुझं त्याग केलेला आहे सगळ्यांनी, आता शेवटच्या क्षणाला सुद्धा मी माझं आचल फैलवली आहे, ये माझ्या गोदीमध्ये पुन्हा या ठिकाणी ने जाईल। धरती माता जन्मापासून तर अंतिम संस्कारापर्यंत आपल्या गोदीमध्ये खेळवण्याचं काम धरती माता करते। आणि आजही भोलेनाथाच्या घामामधून एक थेंब धरतीवर पडला, त्या थेंबातून एक बालक प्रकट झाला, जन्माला आला, त्याला सुद्धा गोदीमध्ये घेऊन धरती माता दूध पाजत आहे। भोलेनाथ माता पृथ्वीला म्हणत आहेत, हे धरती माता,
आज तुम्ही त्या बाळाची भूक भागवली, त्याला शांत केले, तो बालक आता तुमच्याच नावाने ओळखलं जाणार। आणि म्हणून भोलेनाथांनी त्या बालकाला धरती मातेच्या नावावरून, भूमीच्या नावावरून भौम असं नाव दिलं। भौम कोणाला म्हणतात? मंगळाला। आणि हा जो मंगळ ग्रह आहे हा भोलेनाथाच्या घामातून याची उत्पत्ती झालेली आहे। भोलेनाथाचं घाम धरतीवर पडलं, त्या घामातून या मंगळ ग्रहाचा जन्म झालेला, त्याला नंतर मंगळ असं नाव देण्यात आलं। भौम म्हणजेच मंगळ। तिथून भोलेनाथ निघून गेले आणि निघून गेल्यानंतर कुठे आले? निघून गेल्यानंतर भोलेनाथ गंगा अवतरण क्षेत्री आले, ज्या ठिकाणी हिमालय आहे, गंगोत्री आहे, हिमालय राजाच्या नगरामध्ये आलेले, पर्वतावर आले। त्या ठिकाणी हिमालय राजाला सगळी गोष्ट माहिती झाली की भोलेनाथ आलेले आहेत। सगळं सेवकांसहित, सैनिकांसहित, फूल हार माला फळ बेल सगळं घेऊन भोलेनाथाजवळ आलेले आहेत। पूजन केलं, सगळं केलं। भोलेनाथांनी एकच सांगितलं, काय? मी या ठिकाणी तप करणार आहे, साधना करणार आहे, आणि या साधनेमध्ये एकांतामध्ये कसलंही भंग पडता कामा नये। राजन तुला आदेश देण्यात येतो। राजा म्हणत आहे तुम्ही निवांत होऊन या ठिकाणी हिमालय पर्वतावर तुम्ही तप करा, समाधी लावा, कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, कुणी तुम्हाला तंग करणार नाही, तुम्हाला परेशान करणार नाही। आणि भोलेनाथ त्याच शिखरावर एकांतामध्ये तप करू लागले। आता खूप दिवस पर्यंत त्या ठिकाणी समाधी करत मध्ये बसलेले आहेत, तप करत आहेत। एक दिवस हिमालय राजा जो आहे, हिमालय राजाने पार्वती मातेला सोबत आणलं, फळ फूल पूजेकरिता आलेले आहेत, पूजनाला प्रारंभ केलं। तेवढ्यात भोलेनाथांनी नेत्र उघडले। नेत्र उघडले, पार्वती माताकडे बघितलं, जसं बघितलं कामभाव जागृत झाला। भोलेनाथ म्हणत आहेत हिमालयात तू पूजना करता येता ये, पण पार्वतीला मात्र आणू नको। ध्यान करत असताना, समाधी तपामध्ये असताना कधीही स्त्रीभाव मनामध्ये येता कामा नये। कथा येणार उद्याला पार्वती माता स्थानाला जाते तर भोलेनाथाला सुद्धा अंदर काय येऊ देत नाही, ही कथा येणार। एकांत किती महत्वाचा। पण ज्या वेळेला माता पार्वतीला असे शब्द बोलले, माता पार्वती भोलेनाथाला म्हणत आहे, जसे शंकरांचे भगवान भोलेनाथाचे उद्गार ऐकले की हे भोलेनाथा, तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात का? आणि तुम्ही जर प्रकृतीपासून वेगळे आहात तर स्वतःला का जाणत नाही आहात? तुम्ही पुरुष आणि मी प्रकृती आहे। कोणत्याही कार्याला करण्यासाठी तुम्ही एकटे समर्थ नाही आहात, हे का तुम्ही विसरता? पार्वती मातेने बजावून सांगितलं। आणि ज्या वेळेला भोलेनाथाला असं पार्वती मातेने बोललं, भोलेनाथ शांत झाले। भोलेनाथ म्हणतात येत जा, तुला कसलीच अडचण नाही, तुला सेवा करायची आहे, माझी सेवा कर, तू इथे येत जा, तुला कसलीच अडचण नाहीये। आणि माता पार्वती निरंतर येऊन या ठिकाणी भोलेनाथाची सेवा करू लागल्या, आराधना करू लागल्या, पूजन करू लागल्या, स्तुती करू लागल्या। शिव नाम से है जग में उजाला, हरि भक्तों के है मन में शिवाला। माता पार्वती इकडे भोलेनाथाच्या सेवेकरिता लागलेल्या आहेत। भोलेनाथ तपामध्ये बसलेले आहेत, समाधीमध्ये बसलेले। आणि इकडे एक जे कश्यप ऋषी होते, यांची दिती नावाची पत्नी होती। या दितीचे 2 पुत्र झालेले होते। श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन येतं, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप। आता हिरण्याक्षाचं वध कोणी केलं? वराह रूप धारण करून भगवान विष्णूने हिरण्याक्षाचं वध केलं। आणि हिरण्यकश्यपाचं वध कोणी केलं? नृसिंह अवतार रूप धारण करून भगवंतानी हिरण्यकश्यपाचा वध केला। आता ही जी दिती आहे, ह्या दितीचे 2ही मुलं मारले गेल्यामुळे दिती निराश आहे, दुखी आहे। आणि म्हणून पुन्हा हिने कश्यपाची कठोर तपस्या केली, त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला। कश्यप ऋषी प्रसन्न झाल्यानंतर तिने पुन्हा एका पुत्राची माग केली की मला आणखी एक महाबलवान पराक्रमी पुत्र हवाय। कश्यप ऋषींनी तिची इच्छा पूर्ण केली, कश्यपाला शरण गेल्यानंतर। आणि या दितीला आणखी एक मुलगा झाला, ज्याचं नाव होतं वज्रांग।
आता नावही वज्रांग होतं आणि त्याचे शरीरही वज्राप्रमाणे कठोर होतं, मजबूत होतं. आता याला माहित होतं मला कोणी मारू शकत नाही, म्हणून याने स्वर्गावर चढाई केली. देवतांना परेशान. एखाद्याला शक्ती मिळाली, ताकद मिळाली, कोणत्याही पदाची शक्ती मिळाली की मनुष्य त्या शक्तीचा वापर गलत मार्गाने करतो, वाईट दिशेला करतो आणि स्वतःच मग पतनाकडे निघून जातो. आज सध्या हेच आपल्या या देशामध्ये, समाजामध्ये आणि सुरू आहे. जसं वज्रांगाला माहिती आहे की माझं शरीर फार भक्कम आहे, कठोर आहे, माझ्यावर कोणी कितीही प्रहार केलं तरी मला कोणी मारू शकत नाही. पण याच शक्तीचा जर चांगल्या दिशेकडे किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये जर आपण वापर केलं तर कुणाचं तरी भलं होणार आणि स्वतःलाही काहीतरी आनंद वाटेल की आपण दुसऱ्यासाठी चांगलं केलं. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा आपण वाईट उपयोग करतो आणि दुसऱ्यांना परेशान करण्याचं काम करतो, फक्त दुसरं काहीच करत नाही. आज या ठिकाणी आपण माता पार्वतीचं चरित्र ऐकत आहोत, जगदंबेचं चरित्र ऐकत आहोत, शेरावालीचं चरित्र ऐकत आहोत, जिने स्वतःचं देह त्याग केलं. सकाळी मी म्हटलं एक सती या पतीचं अपमान झालं म्हणून एक सती एक जळली त्या काळामध्ये. आज घराघरामध्ये सती जळल्या जातात. वडिलांनी दहेज दिलं नाही किंवा आज समाजामध्ये चालत असलेल्या कन्येकडे सुद्धा आजचे जे युवा पिढी आहे किंवा तरुण पिढी आहे मान्य करतो की जी नारी शक्ती आहे ही कमजोर नाही आहे, ही अबला नाही आहे, ती सबला आहे. पण मात्र आपल्याला जी काही भगवंताने एवढं मोठं शरीर दिलं, शक्ती दिलं, त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीकडे करा ना, त्याचा उपयोग चांगल्या मार्गाकडे करा. आम्ही जो आताची आपली म्हणजे जो आपली वय आहे या वेळेला आपण कोणत्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आताच्या शक्तीचा उपयोग एज्युकेशन कडे केलं पाहिजे. आज आपण जगदंबेची कथा ऐकत आहोत, मान्य करा. आणि आता काय होत आहे की नवरात्र येतो, नवरात्रमध्ये देवी देवी मांडल्यानंतर आपण तिचं पूजन करतो, आराधना करतो. माता मंडळी तर करतातच, 9 दिवस उपवास करतात, व्रत करतात, सगळं करतात, याच्यात काही शंकाच नाही आहे. 9 दिवस उपवास करून, व्रत करून शेतामध्ये सुद्धा राबतात. हा संसारामध्ये असून केलेला कठोर तप आहे आपला. आणि तीच नवदुर्गामध्ये या ठिकाणी देवी मांडली असताना आमचे मुलं सुद्धा येतात, बाबा मंडळी येतात, सगळे या ठिकाणी येतात आणि मातेचं पूजन करतात, तिला मान सन्मान देतात, तिच्या चरणावर झोकतात. बघा ही जी देवी नवरात्रमध्ये इथे बसते किंवा जी प्रतिमा रूपामध्ये जी देवी आहे, ही प्रतिमा रूपामध्ये असलेली देवी सुद्धा आपल्याला तेवढीच सन्माननीय, पूजनीय आहे. का तर ती जगाची माता आहे. मग आपण नवरात्रमध्ये 9 दिवस आरती करतो, दिवस रात्र पूजन करतो, सगळं करतो, ह्या मातेला मान सन्मान देतो. तसंच या जगामध्ये, या समाजामध्ये चालत्या फिरत्या नारीकडे सुद्धा त्याच सन्मान भावनेने, त्याच मानाने बघण्याचा प्रयत्न ठेवा. जो सन्मान इकडे देतो त्याच सन्मानाने चालत्या फिरत्या नारीकडे जर आपण बघितलं तर ती सुद्धा आपली नवरात्र सफल झाल्याशिवाय राहणार. आज जर एखादी मुलगी रस्त्याने जात आहे आणि रस्त्याने जात असताना जर कोणी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल आणि दुसरा मुलगा जर बाजूला उभा असेल आणि तिच्याकडे जर जाऊन तो तिला त्रास देत असेल तर आपलं काम काय आहे त्या वेळेला? तन्नक आहोत ना, मजबूत आहोत ना, शक्तिशाली आहोत ना. मग ती दुसऱ्याची बहीण आहे, ती दुसऱ्याच्या घरचे, आपल्याला काय करायचं नाही. मी या समाजातील नागरिक आहे, मी या देशाचा नागरिक आहे, या महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि या ठिकाणी चालती फिरती नारी शक्ती बहीण रूपामध्ये आहे, तिचं रक्षण करणं सुद्धा माझं काम आहे. मग ही शक्ती आपण पतनाकडे घेऊन जाण्यापेक्षा ह्याच शक्तीचा उपयोग जर आपण चांगल्या कार्याकरता केलं तर चांगलं समाज सुद्धा घडेल आणि या समाजामध्ये आणखी लोकांना आपण प्रेरणा देऊया. पण आपण फक्त नवरात्रामध्ये पूजन करून मोकळे होतो आणि पूजन संपलं, नवरात्र संपली की झालं आपलं तेच सुरू, चालत्या फिरत्या नारीकडे. आज ज्या वेळेला आम्ही शिबिर घेतो मुलांचं, त्यावेळेला ज्या वेळेला मुली जवळ येतात आणि मुली सुद्धा सांगतात आज विश्वास कुणावर करायचा? आपल्याला मिळालेल्या शक्तीचा, आपल्याला मिळालेल्या पदाचा जर आपण गैरवापर करत असणार तर त्या पदाचा फायदा काय आहे? आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य की
आपल्याला जे भगवंतानी सगळं काही दिलेलं आहे त्याला चांगल्या कार्याकडे लावण्याचा प्रयत्न करा, सन्मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आपलंही जीवन सफल होईल आणि दुसरे सुद्धा आपल्यापासून घाबरून कधी चालणार नाही. एवढं मात्र आपल्याकडे ताकद असली पाहिजे, आपल्याकडे विचार असलं पाहिजे. वज्रांगाला शक्ती मिळालेली आहे, ताकद मिळालेली आहे, वज्राप्रमाणे शरीर आहे. याने स्वर्गावर चढाई केली आणि स्वर्गावर चढाई करून सगळ्या देवांना परास्त केलं. सगळे देव प्रहार करतात पण याच्या शरीराला अजिबात जखमा होत नाहीये. सगळे परास्त झालेले आहेत, सगळे देवी देवता पळालेले आहेत. पण कश्यप ऋषींचा मुलगा होता म्हणून वज्रांगाला समजवलं की तुला मान्य करते की तुझ्या जवळ शक्ती आहे, ताकद आहे, तुझं शरीर वज्राप्रमाणे आहे, पण तू त्या शक्तीचा वापर चुकीच्या दिशेला न करता चांगल्या दिशेला कर, तुझंही भलं समाजाचं आहे. तर वज्रांगाने वडिलांनी सांगितलं, ऐकलं. नंतर त्यांनी याला अनेक ज्ञानाच्या गोष्टी सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं आणि आनंदाने वरांगी नावाच्या कन्येसोबत विवाह करून दिला. देवतांसोबत वैर सोडलं, सगळं सोडलं या वज्रांगाने. वरांगी नावाच्या कन्येशी विवाह झाल्यानंतर, याची वरांगी नावाची कन्या होती, याची पत्नी झाल्यानंतर हिने स्वतःच्या पतीला खूप खुश केलं वरांगीने वज्रांगाला आणि म्हणत आहे मला महाबलवान शक्तिशाली पुत्र हवाय. वज्रांगाला धक्का बसला, वज्रांग घाबरला. कशाकरिता? ही पुत्र कशाकरिता मागत आहे? कारण ही देवतांबद्दल शत्रुत्व भाव ठेवलेला आहे मनामध्ये, शत्रुत्व भाव मनामध्ये. हिची जर इच्छा पूर्ण केली तर देवतांना त्रास होईल आणि हिची इच्छा जर पूर्ण केली नाही तर मला नरकात जावं लागेल. आणि म्हणून वरांगाने, जो वज्रांग होता, वज्रांगाने ब्रह्माजीची खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्माजीकडून वरदान मागून घेतलं, महाबलवान, सामर्थ्यवान, महान तपस्वी एक पुत्र मला हवा. ब्रह्माजीने वरदान दिलं आणि वरांगी जी होती वज्रांगाची पत्नी, हिला तारकासुर नामक पुत्र झाला. आणि हा तारकासुर नामक पुत्र झाल्यानंतर हळूहळू लवकरच तो मोठा झाला. हार्ट स्पीडने त्याचं शरीर वाढायला लागलं आणि आईच्या आज्ञेने हा तारकासुर वनामध्ये जाऊन तप करू लागला. तप करत आहे, परिश्रम करत आहे, कष्ट सहन करत आहे. आणि तप कोणाचं करत आहे? ब्रह्माजीचं. ब्रह्माजीचं तप करत आहे. एका पायावर उभं राहून, दोन्ही हात वर करून, एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून, कधी जल पिऊन, कधी खाली डोकं वर पाय करून तप करत आहे. एवढं मोठं तप केल्यानंतर ब्रह्माजीला तर प्रसन्न व्हावंच लागेल ना. ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि तारकासुरासमोर आले, म्हणत आहेत काय हवंय माग, तुला मागत आहे की मला अमर करा, मला कुणीच मारू शकणार नाही. ब्रह्माजी म्हणतात एक कल्प संपल्यानंतर माझी गादी बदलते, तुला कुठं अमर करू, दुसरं काहीतरी. आता याला हे माहिती होतं की भोलेनाथांनी विवाह केलं नाही आणि यांची पत्नी नाहीये आणि हे काही विवाह करणार नाही. म्हणजे विवाह करणार नाही म्हणजे यांना पुत्रही होणार नाही. मग पुत्र होणार नाही तर मी मरणार नाही, म्हणून भोलेनाथाच्या पुत्राच्या हातांनीच माझं वध होणार हे वरदान ब्रह्माजीकडे तारकासुराला. तथास्तु म्हणून ब्रह्माजी निघून गेला. आता याला सुद्धा ताकद मिळाली. कोणती ताकद? की भोलेनाथाला काही पुत्र होणार नाही आणि माझंच वर्चस्व आहे. आणि तारकासुराने देवांना परेशान करणे सुरुवात केलं आणि जसं देवांना परेशान करणं सुरुवात केलं, सगळे देवता परेशान आहेत. सगळे इंद्रलोक सोडून गिरिकंदरांमध्ये पळालेले आहेत. स्वारी केली झालेली आहे इंद्रलोकावर तारकासुराची. सगळे देव त्राईमाम त्राईमाम करत ब्रह्मदेवाजवळ आले. ब्रह्मदेव म्हणत आहेत की त्याचा कोणी विनाश करू शकत नाही, फक्त भोले बाबाचा पुत्रच त्याचा विनाश करू शकतो. मग भोले बाबाचा पुत्र झालं पाहिजे तर याच्यासाठी भोले बाबांनी विवाहही केलं पाहिजे ना. आता भोले बाबा विवाह करायला तर तयार झाले पाहिजे, पण भोले बाबा तर एवढ्या कठोर समाधीमध्ये गेलेले आहेत की त्यांचं तप कोण भंग करणार. कुणामध्ये एवढं सामर्थ्य आहे, कुणामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचं तप भंग करावं, त्यांच्या समोर जावं, त्यांच्या क्रोधाच्या समोर जावं. कुणामध्ये एवढी ताकद आहे? कुणी तयार नाही जायला. शेवटी देवतांनी कोणाचा सहारा घेतला? कामदेवांचा सहारा घेतला. कामदेवांनी आधी नकार दिलं, पण मनामध्ये भाव आलं विश्वाच्या कल्याणाकरिता, देवांच्या कल्याणाकरिता जर मरणही आलं तरी आम्ही ते स्वीकार करू. इस धरा के लिए, इस गगन के लिए हम मरेंगे जिएंगे इस वतन के लिए.
कामदेव तयार झालं. ज्या ठिकाणी भोलेनाथ भगवान तप करत आहेत त्या ठिकाणी कामदेव आलेले आहेत रती सहित. आणि काम या ठिकाणी बाण सोडला. वसंत ऋतू त्या ठिकाणी तयार झालेला आहे. सगळे पशु पक्षींवर कामाचा प्रभाव पडला पण भोलेनाथाला काहीच करू शकले नाही. आणि भोलेनाथाचं तप भंग झालं नाही. शेवटी या कामदेवाला आलं क्रोध, घेतलं धनुष्य आणि कामबाण सोडलं. भोलेनाथाचे एकदम या ठिकाणी येऊन लागलं बीच मध्ये. जसं धनुष्य बाण येऊन भोलेनाथाला लागलं, भोलेनाथाने नेत्र उघडलं, समोर पार्वतीला बघितलं. थोडस काम बेकार, पुन्हा नेत्र बंद केलं. आणि कोण आहे हा दुष्ट ज्याने माझं तप भंग करण्याचा प्रयत्न केला. इकडे तिकडे बघतात तर एका झाडावर एका वृक्षाखाली पुन्हा बाण घेऊन हा कामदेव मारण्याकरता तयार होतं. तेवढ्यातच क्रोधाग्नी भोलेनाथाची निघाली आणि एका क्षणामध्ये जोडून कामदेव भस्म झाला. भोलेनाथ एवढे क्रोधामध्ये आहेत यांनी कोणी शांत करा. सगळे देवी देवता आले आणि भोलेनाथाची स्तुती करत आहे त्या ठिकाणी. नमामि समीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहम्. जय हो. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा. कराल महाकाल निराकार मोकार मूलम तुरीयम विराज्ञान गोतीत मीशम गिरीशम. कराल कृपालं गुणागार संसार सारं नतोऽहं तुषाराद्रिसौकास गौरं गंभीरं मनोभूतकोटि प्रभा श्रीशरीरं स्फुरन् मौलिकल्लोली चारुगंगा लसत बालभालेन्दु कंठे भुजंगा. प्रेमाने टाळी वाजवूया. जय हो. झाकी तयार झाली मी थोडा इशारा करायचा. जय श्री राधे. जय हो बोलो. प्रचंडं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानु कोटि प्रकाशम्. त्रयः शूल निरमूल नं शूलपाणिं भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम्. कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी. नमामि समीशान निर्वाण रूपं
विदुव्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं कल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं। उमापती महादेव की जय हो। बस आपण विवाहाकडेच प्रस्थान करीत आहोत आता। तर या ठिकाणी भोलेनाथांनी क्रोधाग्नी सोडलेली आहे आणि कामदेवाला भस्म केलेला आहे। बाहेरचं इकडून थोडं नॉर्मल ठेवायचं। कामदेवाला जाळून भस्म केलेला आहे। आता सगळे देवता भोलेनाथाचं क्रोध बघितलं आणि सगळे देवता भोलेनाथाची स्तुती करायला लागले। भोलेनाथाचं क्रोध शांत करण्याचं प्रयत्न केलं। पार्वती माता सुद्धा घाबरल्या होत्या भोलेनाथाचा रौद्र रूप बघून, विराट रूप बघून। आणि तिथून पार्वती माता नंतर निघून गेल्या। आणि याच वेळेला रती माता पार्वती मातेला श्राप देते की आज तुझ्याकरिता माझ्या पतीने हे सगळं कार्य केलेलं आहे, जगाच्या कार्याकरिता, या देवांच्या स्वार्थाकरिता, तुझ्या स्वार्थाकरिता, की तुझं विवाह यांच्याशी व्हावं। आणि म्हणून आज भोलेनाथाचं तपभंग करण्याचा प्रयत्न केलं, त्यांची समाधी उघडण्याचा प्रयत्न केलं जगाचं कल्याणाकरिता। आणि आज तुझ्याच पतीने, होणाऱ्या पतीने, तुझ्या होणाऱ्या स्वामीने माझ्या पतीला जाळून भस्म केलेला आहे। आज तुझ्यामुळे मला पती सुख मिळणार नाही, म्हणून जा पार्वती, तुला श्राप देते की तू सुद्धा गर्भातून कधीच बाळाला जन्म देणार। हा रतीचा श्राप आहे, म्हणून माता पार्वतीने एकाही पुत्राला गर्भातून जन्म दिलेला नाही। कार्तिकेयाचा जन्म कसं झालं ही कथा येणार, गणेशजीची कथा येणार, अशोक सुंदरी अशोकाच्या झाडापासून कसं मागितलं ही कथा येणार। पार्वती माता खूप घाबरल्या, वापस आले इकडे। भोलेनाथ क्रोधामध्ये, सगळे देवी देवता प्रार्थना करत आहेत। करालम महाकाल कालम कृपालम गुनागार संसार पारम नतोऽहम्। भोलेनाथाची स्तुती करून भोलेनाथाची जे काही क्रोधाग्नी होती ते नंतर जलामध्ये सोडले। भोलेनाथ शांत झालेले आहेत। सगळे देवी देवता प्रार्थना करत आहेत। भोलेनाथ ताडकासूर नामक दैत्याने या धर्तीवर आतंक मचवलेला आहे आणि म्हणून तुमचं जोपर्यंत विवाह होणार नाही त्याने वरदान मागितलंय ब्रह्माजीकडून की तुमच्याच पुत्राच्या हाताने ताडकासुराचा वध होणार। म्हणून तुम्हाला विनंती आहे, भोलेनाथ विवाह करता तयार व्हा। भोलेनाथाने आधी नकार दिला, मला नाही विवाह करायचा, मला या संसार बंधनात बिलकुल फसायचं नाही। पण पुन्हा पुन्हा देवता प्रार्थना करत आहेत। भोलेनाथांनी बघितलं की विश्वाच्या कल्याणाकरिता हे सगळं करावं लागत आहे आणि म्हणून भोलेनाथ आधी तर नकार दिलं, पण पुन्हा प्रार्थना केल्यानंतर शिवजीने डोळे उघडलं, पाहिलं आणि म्हणतात की तारकासूर जर तुम्हाला त्रास देत आहे तर धर्माचं उत्थान आणि अधर्माचं निखंदन करण्यासाठी पार्वतीशी मी नक्की विवाह करणार। भोलेनाथ तयार झालं, देवांना आश्वासन दिलं आणि सगळे देवी देवता माता पार्वतीकडे आले। माता पार्वतीला नारदजी समजावून सांगत आहेत की तुम्ही घाबरून जाऊ नका। माता पार्वती खूप घाबरल्या होत्या भोलेनाथाचा रौद्र रूप बघून। तुम्ही आता हे सगळं राजसी वस्त्रांचा त्याग करा, वल्कल वस्त्र धारण करा आणि तप करा, कारण तपाशिवाय काहीही मिळणार नाहीये, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाहीये, परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळणार नाहीये। म्हणून तुम्ही तप करा आणि तप करून भोलेनाथाला प्रसन्न करा। माता पार्वतीने वल्कल वस्त्र धारण केलेले आहेत आणि एकांतामध्ये येऊन, एका वनामध्ये येऊन माता पार्वती तपा करिता बसलेल्या आहेत। भोलेनाथाचं ध्यान करत आहेत, झाडाची पाने खाऊन, वाढले पाणी खाऊन, पाणी पिऊन, श्वासावर नियंत्रण ठेवून, वायू प्राशन करून निरंतर भोलेनाथाची या ठिकाणी तप करत आहेत। आणि हा तप सुरू असताना भोलेनाथांनी सुद्धा माता पार्वतीची परीक्षा घेण्याकरिता पाठवलेला। भोलेनाथ म्हणत आहेत एकाएकी तर आता पार्वतीला स्वीकार करणार नाही, अनेक परीक्षांमधून हिला पास व्हावं लागेल। आणि म्हणून माता पार्वतीची परीक्षा घेण्याकरिता भोलेनाथांनी आधी सप्तऋषींना पाठवलं। सप्तऋषींना सांगितलं की तुम्ही जा आणि माता पार्वती ज्या ठिकाणी तप करत आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी अपशब्द बोला, तिची परीक्षा घ्यावी। भोलेनाथाची आज्ञा मानली आणि सप्तऋषी
माता पार्वती ज्या ठिकाणी तप करत आहेत त्या ठिकाणी येऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर सप्तर्षी माता पार्वतीला म्हणत आहेत की तुम्ही हे सगळं काय करत आहात, कशाकरिता एवढं तप करत आहात, थंडी ऊन वारा सगळं तुम्ही सहन करत आहात, एवढं तुमचं शरीर आहे, नाजूक आहे, कोमल आहे, तुम्ही राजकन्या आहात आणि तुम्हाला सगळं ऐश्वर्य प्राप्त आहे, मग तुम्ही एवढं कष्ट एवढ्या वेदना का सहन करत आहात. माता पार्वती म्हणत आहेत की नारदांच्या सांगण्यावरून मी हे तप करत आहे आणि शिवजी मला पती म्हणून मिळावं हे सगळं त्याच्याकरिता चाललेलं. सप्तर्षी म्हणत आहेत आतापर्यंत नारदांनी कुणाचं घर बसवलेलं आहे, नारद हे कळ लावणार आहेत, त्यांचे जो ऐकतो त्याला कधी लाभ मिळत नाही. दक्षांच्या पुत्रांना उपदेश केला आणि सुदोषी बुद्धोषी पंडित बनवून दिलं. घर बर्बाद करण्याचे काम करतात नारद ऋषी, अनेकांची बुद्धिभेद करतात आणि तुम्ही ज्याची इच्छा करत आहात तो वैराग्य संपन्न आहे, तो तुमच्याशी का विवाह करणार. आणि म्हणून ही सगळी तपश्चर्या तुम्ही बंद करा, कसलाच फायदा नाही आहे तप. माता पार्वती म्हणत आहेत तुम्ही काहीही बोललं काहीही केलं, माझी श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे, माझा विश्वास आहे आणि प्रतीक्षा नक्की राहणार. आणि नारदजींनी जे सांगितलेलं आहे मी नारदजींनी जसं सांगितलं तसंच करणार, तपश्चर्या बंद करणार नाही आणि याच भक्तीने याच तपाने मी शिवजींना प्रसन्न करून दाखवणार. हे वाक्य सप्तऋषीने ऐकलं आणि तिथून प्रणाम करून निघून गेले. भोलेनाथा जवळ आले, सगळी हकीकत सांगितलं. माता पार्वती पहिल्या परीक्षेमध्ये पास झाली. आता भोलेनाथांनी विचार केला आपणच एकदा परीक्षा घेऊन बघायचं आणि म्हणून एका ब्राह्मणाचं म्हाताऱ्याचं रूप धारण करून भोलेनाथ स्वतः माता पार्वती जवळ आलेले झाली स्वतः माता पार्वती जवळ आलेले आणि माता पार्वती जवळ येऊन आज स्वतःबद्दलच भोलेनाथ आपले अपशब्द बोलत आहे. तू हिमालयाची कन्या आहे ना, म्हणे हो मी हिमालयाची कन्या. काय करत आहे, कशासाठी या ठिकाणी तप करत आहे, म्हणे भोलेनाथासाठी हे सगळं तप चाललेलं आहे, पण ते काही माझ्यावर प्रसन्न होत नाही, आता मी स्वतःचं देह अग्नीमध्ये भस्म करते. माता पार्वतीने जसं अग्नीमध्ये प्रवेश केलं भोलेनाथांनी नेत्रानेच बघून ती क्रोधाग्नी शांत केलेली आहे आणि माता पार्वतीला म्हणत आहेत बघा तुमच्या या नाजूकशा शरीराला बघून ती अग्नी सुद्धा लाजलेली आहे, तुमचं एवढं तेज बघून ते अग्नी सुद्धा तुमचं काहीच बिघडवू शकलेली नाही. आणि म्हणून त्या कपालीसाठी भोलेनाथ स्वतःबद्दलच अपशब्द बोलत आहे. अरे महादेवाच्या डोक्यावर जटाभार आहे, सर्वांगाला भस्म लावणारे आहेत, व्याघ्रांबर परिधान करणारे आहेत, भिक्षेसाठी हिंडत राहतात, 3 नेत्र आहेत, दिसायला भयंकर आहेत, ज्याचा जन्म कधी झाला कुठं झाला कुणालाच माहित नाही, अशा पतीची इच्छा तू करत आहेस, काय फायदा अशा पतीची इच्छा करून. माता पार्वती म्हणत आहे तुम्हाला मी ज्ञानी समजलं होतं पण तुम्ही तर अज्ञानी आहात, खबरदार यानंतर एकही शब्द तुम्ही भोलेनाथाविषयी अपशब्द बोलले तर. आणि माता पार्वतीने म्हटलं की तुम्ही काहीही म्हटलं कसंही केलं प्राण गेलं तरी चालेल, पण फक्त एकच आहे माझं, काय भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करेन, त्यांना प्रसन्न करता करता देह ठेवावं लागलं तरी चालेल, पण तप बंद करणार नाही. आणि याही परीक्षेमध्ये प्रसन्न पास झाल्या. भोलेनाथांनी स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन दिलं. माता पार्वतीला म्हणत आहेत आता तुम्ही घराकडे जा. माता पार्वती म्हणत आहेत माझ्या पित्याकडे येऊन तुम्ही हात मागा. भोलेनाथ तयार झाले. नगरामध्ये माता पार्वती वापस आलेल्या आहेत. पालखीमध्ये बसवून नगरामध्ये भ्रमण करण्याकरिता निघालेल्या आहेत. त्याच वेळेला भोलेनाथाने नटरूप धारण करून त्या नगरामध्ये आले. फळं फुलं यांना देण्याचा प्रयत्न केलं पण फळ घ्यायला तयार नाही. मला पार्वतीचं हात मागायला मी येता आलेला आहे, तुमची कन्या पत्नी रूपाने स्वीकार करायला आले. महिना म्हणत आहे सैनिकांना बोलवून यांना बाहेर काढा. धक्का मारून बाहेर काढला. नंतर भोलेनाथाने आपलं मूळ स्वरूप दाखवलं आणि निघून गेले. नंतर पश्चाताप करतात. नंतर पुन्हा प्रार्थना करतात काय, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डमरू बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा. जय हो
सर्वांनी टाळी वाजवूया आणि बीच मधून जागा खाली करा. जय हो उमापती महादेव की जय हो. सरळ लाईन खाली करा, सरळ. जय सियाराम. बेलपत्र दूध बाबा आपको चढ़ाएंगे, केसरिया चंदन माते तिलक लगाएंगे. केसरिया चंदन माते तिलक लगाएंगे, केसरिया चंदन माते तिलक लगाएंगे. बेलपत्र दूध बाबा आपको चढ़ाएंगे, केसरिया चंदन माते तिलक लगाएंगे. भक्तों को दरस दिखाना होगा, भक्तों को दरस दिखाना होगा. डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना होगा. डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा. डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना होगा. डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना होगा. उमापती महादेव की जय हो. संपूर्ण भक्त पुन्हा प्रार्थना करू लागले. तेव्हा भोलेनाथ प्रसन्न झाले आणि म्हणत आहेत की मी पार्वतीशी विवाह करायला तयार आहे. आपण आता सरळ झाकीमध्ये प्रवेश करूया. नंतर ही जी संपूर्ण कथा आपण श्रवण केलेली आहे, या कथेचं काय चिंतन निघतो, काय सारण तत्व निघतो, आपण हे सगळं कथे सकाळच्या कथेमध्ये वर्णन करूया. तर या ठिकाणी भोले बाबा विवाहाकरिता तयार झालेले आहेत. पार्वती माता सुद्धा तयार झालेल्या आहेत. इकडे आनंदी आनंद हिमालय राजामध्ये विश्वकर्माला बोलवण्यात आलेला आहे आणि विश्वकर्माने एवढं सुंदर हिमालय राजाच्या त्या पर्वतावर एवढं सुंदर मंडप तयार केलेला आहे की त्या मंडपाची शोभा शिवमहापुराण मध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवान विष्णूसाठी साक्षात वैकुंठ धाम तयार केलेलं आहे बसण्यासाठी, लक्ष्मी मातेसाठी, ब्रह्माजीसाठी ब्रह्मलोक. भगवान भोलेनाथ येणार, उच्च आसनावर बसणार, एवढं सुंदर मंडप बनलेलं आहे की असं मंडप आतापर्यंत जगामध्ये कुठं बनलेलं नसेल. मंडपाचं वर्णन शिवमहापुराण मध्ये सुंदर केलेलं आहे. इकडे भोले बाबा सुद्धा निमंत्रण पत्रिका पाठवायला सुरुवात केलेल्या आहे. एक दुसऱ्याकडे आनंदाची वार्ता पसरलेली आहे. आता पार्वती मातेच्या घरी तर सगळं ठीकठाक सुरू आहे, पण मला सांगा, नवरदेव बनत आहे आपल्या गावात एखादा, तर मेहंदी नवरदेवाच्या घरी होते की गावामध्ये सगळ्यांच्या घरी होते? लग्न ज्याच्या घरी आहे मेहंदी होते की गावामध्ये मेहंदी होते? इथं उलट आहे. मेहंदी भोले बाबाची आहे, सगळे देवी देवता आपापल्या नगरामध्ये आपापल्या घरी मेहंदी करून राहिले ना आपापल्या घरी हळद करून राहिले. भोले बाबाला सजवायला कुणी नाही त्या ठिकाणी. भगवान विष्णू आपल्या नगराला जाऊन वैकुंठात जाऊन मस्त आपलं सज्जा धज्जा स्वतःचं वाहन तयार करत आहे. लक्ष्मी माता आपल्यामध्ये मग्न आहे, ब्रह्माजी आपल्यामध्ये, सगळे देवी देवता आपापल्यामध्ये मग्न. भोले बाबाला सजवायला कोणी नाही. आता भोले बाबाला कोणी सजवायला तयार नाहीये, मग कोण सजवणार? भोले बाबाला तेच प्रश्न केलं गणाने, बाबा तुम्हाला कोण सजवेल? भोले बाबा म्हणतात ते आपल्या बिरादरीचे नाही. आपल्या बिरादरीचे असले तर मजा येते. कोण सजवणार म्हणजे तुम्ही सगळे मिळून सजवा मला. गण विचार करत आहेत, आम्ही स्वतःला कधी सजवलं नाही, यांना कसं काय सजवायचं? पायापासून डोक्यापर्यंत भोले बाबाला बघितलं आधी. आणि क्रोधामुळे कामदेवाला भस्म केल्यामुळे जटा विखरल्या होत्या. म्हणजे चला आता जटेपासूनच सुरुवात करू. आणि या गणांनी त्या जटेंना असं गोल 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 फिरवणे सुरुवात केलं की इथपासून खूप मोठा मुकुट तयार झाला. गण म्हणतात लग्नाच्या नवरदेवाच्या टोपाचा खर्च वाचला म्हणे. आता
मग आता याला मोराचं पंख लावलं पाहिजे, आणखी चांगलं दिसेल. भोले बाबा म्हणतात बघा, एकदा स्वीकार केलं तर त्याग करणार नाही. मग म्हणे आता काय लावाय. त्यातच समोरच कोपऱ्यामध्ये 200 साप नाचत होते. त्या 200 सापामधून 10-10 किलोच्या सापांना बाहेर काढलं. म्हणजे या इकडे, आणि त्यांना मोराच्या तुऱ्याप्रमाणे असं असं लावलं 10 बाजूला, सगळं गोल 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 गोल. आणि त्यांच्या ज्या शेपट्या होत्या ना, त्या अशा बासिंगा समाने या ठिकाणी लोंबकळत होत्या. म्हणजे आता बासिंगाचाही खर्च वाचला है ना, बासिंगाचा खर्च वाचला, टोपाचाही खर्च वाचला. मग आता बाबाचं मेकअपही तर झालं पाहिजे. मग मेकअप कशाने करायचं. जे गेले सगळे गण धावत कुठं स्मशान घाटात. स्मशान घाटातून आणलं भरून भरून भस्म, अंगावर असं वरूनच घालत आहे. घ्या, झाला बाबाचा मेकअप. आणि एक नंबर भोले बाबा दिसून राहिले. वा, जगातच एक नंबर. कसे दिसत असणार तुम्हीच वर्णन करा आता. मग बाजूबंद बांधायचा आहे, सगळीकडे सगळीकडे बांधायचा आहे. इकडे साप बांधले, इथे साप बांधले, सगळीकडे गड्यात साप, कमरेला सर्प, हाताला सर्प, पायाला सर्प, सर्प 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 सर्प. भोले बाबा एक नंबर दिसत आहे. पण एकच राहिलं म्हणे, काय कपडे तर घाला म्हणे. बिना कपड्याने जाणार तर वरात तरी घरात येऊ देणार काय. अरे घालू तर काय घालू, व्याग्राम बरं त्यालाच घाला. कशाने घालू, बांधायला नाडा नाही. तिथला सगळ्यात मोठा साप होता, त्याला म्हणे इकडे या. काय करायचं, काही नाही करायचं, शांत बसायचं. म्हणे बरं, घेतलं आणि बांधलं. आणि भोले बाबा सजून तयार झालेले आहेत. असे तयार झालेले आहेत की थोडी कल्पना करा बाबा कसे दिसत असणार. भोले बाबाला गणांनी तयार केलेला आहे. आता वरात काढायची जेव्हा वेळ झाली, सगळे देवी देवता आपल्या आपल्या वाहनांवर बसून कैलास पर्वताकडे आले की चला वरात घेऊन भोले बाबाची नगराकडे निघूया. जसे आले आणि भोले बाबाचा स्वरूप बघितला, सगळे देवी म्हणतात कोण बदनाम होईल यांच्यासोबत, यांच्यासोबत जाऊन आपली बेइज्जती करायची आहे का त्या ठिकाणी. हा काही अवतार आहे, हे काही नवरदेव आहेत हे असे. बरं बसले तर बसले सवारीवर, नंद्याकडे तोंड करून बसायला पाहिजे, तर शेपटीकडे तोंड केलं आणि तोंडाकडे पाठ केलं. आणि चला म्हणे सगळे देवी देवता म्हणतात चला आपण समोर जाऊ. त्या नवरदेवासोबत कोण जाणार, सगळे देवी देवता समोर निघाले. बिचारे भोले बाबा एकटेच राहिले. नारदजी म्हणतात तुमच्या सोबत कोण आहे. भोले बाबा म्हणतात ते आपल्या बिरादरीचे नाही. आपल्या ग्रुपचे माणसं असल्यावर एक एन्जॉय अलग असते. म्हणे कोण आहे, वाजवलं डमरून. जे भूतप्रेत तयार झाले म्हणजे हे काही कमी आहेत का म्हणे आपल्यासाठी. असे भूतप्रेत तयार झाले, असे भूतप्रेत तयार झाले. कोणाला मुंडक आहे तर कोणाला धड नाही, कोणाला धड आहे तर कोणाला मुंडक नाही, कोणाला डोळे आहेत, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला शरीरच नाही तर बोलण्याचा आवाज येत आहे. असे भूतगण तयार झाले आणि म्हणे चला आता आपण वरात नेऊ. तर या ठिकाणी खूप सुंदर जिकडे तिकडे आणि आनंदाची ध्वनी वाजत आहे आणि आनंदी आनंद झालेला या ठिकाणी. जय हो. तुला बनने चले भोलेनाथ रे, भूत प्रेतों के साथ रे. चले भोलेनाथ रे, भूत प्रेतों के साथ रे. तुला बनने चले भोलेनाथ रे, भूत प्रेतों के साथ रे. तुला बने चले भोलेनाथ रे, भूत प्रेतों के साथ रे. ऐसी माया दिखावे, ऐसा नाच नचावे, ऐसी माया दिखावे, ऐसा नाच नचावे. ऐसी माया दिखावे, ऐसा नाच नचावे. नाच नचते नाच नचते नाच नचते जोगिनिया प्रेत रे, भूत प्रेतों के साथ रे. दूल्हा बनने चले भोलेनाथ रे, भूत प्रेतों के साथ रे. या ठिकाणी संपूर्ण देव देवता आहेत. दादा हे लाईट बंद करून फ्लॅश लाईट सुरू करा. तर भोलेनाथ जे आहेत डमरू वाजवलं, सगळे भूतप्रेत तर तयार झाले. म्हणजे बाकीचे देवी देवता आहेत ते नगरामध्ये आधीच निघून गेलेले आहेत. मैना राणी सगळ्यांच्या स्वागताकरिता वरातीकरिता उभ्या आहेत मैना राणी. आणि मैना राणी सुरू उभ्या असताना आधी आले भगवान विष्णू. सगळ्यांच्या मनामध्ये आलं की किती सुंदर दुला आहे. भगवान विष्णू म्हणतो साईडला माझी पत्नी लक्ष्मी बसली, मागे दुला येत आहे.
अच्छा, भगवान विष्णूच्या लक्ष्मी मातेसोबत आगमन होतं. त्यानंतर ब्रह्माजी आले. म्हणे यांना दाढी मिशी हे तर असू शकत नाही. ब्रह्माजी म्हणतात माझी सरस्वती बसली तुला मागे. सगळे देवी देवता एवढे सुंदर सजून आलेले आहेत, सगळे हाच विचार करत आहेत की तुला एवढा सुंदर आहे, बराती एवढे सुंदर आहेत, तर तुला किती सुंदर असेल. आणि म्हणून हळूहळू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आगमन होतं. चला, विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांना घेऊन या. ब्रह्माजी, सरस्वती माता, विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता. दादा लाईट बंद. डम 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 डम